शरद पवार एनडीएमध्ये येऊ शकतात. पवारांना एनडीएमध्ये घेण्यासंदर्भात भाजपचे वरिष्ठ ठरवतील. शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा मोठा दावा. जयंत पाटील मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंसोबत जागावाटपावर बैठक. पवारांच्या राष्ट्रवादीचा मित्रपक्षांसोबत चर्चेचा शेवटचा फेरा. दोन्ही राष्ट्रवादीत जागावाटपासंदर्भात बैठकांचं सत्र. काल रोहित पवार आणि अमोल कोल्हेंनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर आज अंकुश काकडे आणि बापू पठारेही भेटीला. तर बैठकीतील चर्चेबाबत प्रतिक्रिया देताना अजित पवारांचं नो कमेंट्स. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती जागावाटपामुळे रखडली. पवारांच्या राष्ट्रवादीकडून 40 ते 45 जागांची मागणी, तर अजित पवार साधारण 30 जागा देण्याच्या भूमिकेत. एकत्र निवडणूक लढण्यासंदर्भात रविवारी घोषणेची शक्यता. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राकडून मतांसाठी लांगुल चालत. त्यांना आता विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आहेत. राशीद मामू यांच्या पक्षप्रवेशावरून मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका. पिंपरी चिंचवडमध्ये पवारांची राष्ट्रवादी तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आग्रही. 68 जागांसाठी अजित पवारांसमोर अमोल कोल्हेंचा प्रस्ताव. सूत्रांची माहिती. तर पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास निवडणूक घड्याळावरच लढवावी, दादांच्या राष्ट्रवादीची भूमिका. दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होईल असं वाटत नाही. शरद पवार पुरोगामी विचारांचे. भविष्यात पक्ष कोणत्या दिशेने जाणार पवारच ठरवतील, संजय राऊतांची प्रतिक्रिया. प्रशांत जगताप यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश. टिळक भवनमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस नेत्यांची हजेरी. मुंबई मनपासाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. भाजप 140 आणि शिंदेंची शिवसेना 87 जागा लढवणार. तर आरपीआयला भाजपच्या कोट्यातून जागा दिल्या जाणार, सूत्रांची माहिती. मुंबई मनपासाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. भाजप 140 आणि शिंदेंची शिवसेना 87 जागा लढणार. तर आरपीआयला भाजपच्या कोट्यातून 10 जागा दिल्या जाणार असल्याची सूत्रांची माहिती.